अरे देव म्हणजे काय जादूगार वाटला का तुम्हाला, जादूचे खेळ करायला? असं काही करावं की हे सगळं जग आपल्याला ओळखेल. तालियां बज जाएं इनके लिए. माझंही स्वप्न होतं गुरुजी, या कलेच्या दुनियेत आपली ओळख निर्माण करायची. असं काही करावं की हे सगळं जग आपल्याला ओळखेल. अजून कुठं काय बिघडलंय? अजून कुठं वेळ गेली? आता मी काही करू शकत नाही. माझ्या दोन्ही किडन्या फेल्युअर आहेत. आठवड्यातून 2दा डायलिसिस करावं लागतं. तरी पण जगावं तर लागेलच. आता मृत्यूची वाट पाहत जगायचं की जीवनात नवनवीन अनुभव घेत जगायचं, हे तुम्हालाच ठरवायचे आहे. हे काय आणलं? मॉडेल आपल्या रुग्णालयाचं. हा वा वा, मॉडेल का? वा वा, या या या. मला निघायचं होतं पण या. सरपंच यायच तो बोलू आपण. ओ दिनाला फोन करायला सांगा सरपंचाला. हा हा, उशीर झाला म्हणा, मग कधीतरी टायमावर पोचा म्हणावं सरपंचाला. चला. हा हा, मॉडेल का? छान आहे छान आहे छान आहे. हे काय? हा टॉयलेट ब्लॉक आहे का? असते का? चांगलं आहे, असू दे असू दे. केशाला दत्त दिसलं म्हणे. हो, मी सुद्धा ऐकलं ते. काय भाबडा माणूस आहे, भास झाला असेल त्याला. मी बोललो त्याच्याशी, त्याला म्हटलं बाबा कुणाला सांगू नकोस. मी तेच म्हणलो. हो ऐकलं का? मी तेच म्हणलो. यांचं आपलं हे दत्त आले दत्त आले. करडीला म्हणे मला दाखवा दत्त, उद्या दाखवशील ना दत्त. चला उभे काय राहिले, चहा करा चहा करा चला. मला माहिती आहे मी गेल्या काही वेळात अविश्वसनीय गोष्टी सांगितल्यात, पण त्यातलं अक्षरान अक्षर खरं आहे. बायको, आई, स्त्री, तिला वेगळं आयुष्य मिळायला हवं होतं. प्रेम दाखवू शकणारा नवरा मिळायला हवा होता. जमेल तसं छोट्या गोष्टीतून दाखवायचा प्रयत्न करायचो मी. त्यापैकी अनेक क्षणांमध्ये वीणा आणि तू होतात. रिटायर झाल्यानंतर हे क्षण वाढले. मागे वळून बघताना याच गोष्टी आठवतात. चंदू, देवियों और सज्जनों नमस्कार. मैं अमिताभ बच्चन. आज मैं यहाँ अपने बहुत ही करीबी दोस्त चंद्रकांत देशपांडे जी से मिलने आया हूँ, क्योंकि आज उनका 75वां 75th जन्मदिवस है. चंद्रकांत और मैं एक साथ स्कूल में थे. 3 साल हम लोग एक साथ स्कूल में थे. तो चंदू, तुम्हें जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं और बधाई. खरंच सावे, तू लग्न का नाही ग करत? अम्मी प्लीज आता तू नको सुरू करू. हा तसं नाही ग. एवढी साजरी आहेस, हुशार आहेस, शिकलेली आहेस, बाकी सगळंच आहे बघ तुझ्याकडं. आणि केवढे चांगले चांगले मित्र आहेत की तुझे. वाग, तुमचं सुखी वैवाहिक जीवन बघून हुरूपच येईल ना मला लग्न करायला. सावी, मला माहित नाही बघ तुझं तुझ्या वडिलांचं नेमकं कसं नातं आहे. तू त्यांच्याशी अशी का वागते, त्यांचा राग का करते, ते बरोबर आहे का चूक आहे, या भानगडीत मी कधी पडले नाही, पडणारही नाही बघ. पण त्यांनी माझ्याशी कसं वागावं हा आमचा प्रश्न आहे. याबद्दल तू परत माझ्याशी बोलायचं नाही. तो अधिकार तुला नाही. मित्रांनो, स्वामीजींच्या मते मी इथे मठाच्या जागी हॉस्पिटल बांधून तुम्हा सगळ्यांची फसवणूक केली आहे. मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला काय हवंय? एक मठ की एक अद्ययावत हॉस्पिटल?
वाटल्यास आपण हॉस्पिटलचा विषय संपून टाकूया. नाही, नकोच ते. ICU रूमच्या जागी AC प्रार्थना खोली, एक्सरे मशीन, सोनोग्राफी रूमच्या जागी भक्तांसाठी आलिशान खोल्या. गेल्या वर्षी इथे कावळीच्या साथीत 52 जण दगावलीत फक्त उपचाराभावी. आपलीच लोक होती ना ती. कोणाची तरी काकू, कोणाची तरी आई, कोणाचा तरी मुलगा. कारण ना, प्रार्थना करायला, नवस मागायला देवळं होती, पण उपचारासाठी हॉस्पिटल नाही. अरे देव म्हणजे काय जादूगार वाटला का तुम्हाला? जादूचे खेळ करायला? आणि मठ मंदिरं म्हणजे काय फास्ट फूडची दुकान आहेत का? एक ब्रांच इकडे उघडली, आता दुसरी ब्रांच तिकडे उघडूया. तो एक वैयक्तिक श्रद्धेचा विषय आणि त्याच्यावर कुणाची मक्तेदारी नाही. श्रद्धा असावीच, कशावर तरी नक्कीच असावी. कामावर, देशावर, भाषेवर, आईवडिलांवर, देवावर, कशावरही. सगळं आहे खरं तर व्हर्च्युअली. व्हर्च्युअल हॅपीनेस. गंध नाही, स्पर्श नाही, चव नाही, सहवास नाही, तरी जाणीव आहे ना. तसं सगळंच आहे आणि काहीच नाही. हरवल्यासारखं वाटतं. पोकळ पोकळ होत चाललंय सगळं. पिंपळाच्या पानाची जाळी झाली आहे. मुलांना, नातवंडांना ते आता वहीत जपून ठेवायचंय. जाळी झालेल्या पानांना श्वास घेता येतो का ग? आणि कुठल्या झाडासाठी घ्यायचा तो? पानाला आता ओढ लागली आहे मातीची. आता त्याला माती व्हायचंय. भाऊ, हाच तो प्रश्न जो तुम्ही मला रंगात बुडवून दिला होता आणि म्हणालेला खाड चित्र, आणि आज तुम्हीच सांगताय थांबितेच. तुझ्या प्रश्नाची उत्तरं नाहीत माझ्याकडे. खूप चांगली चांगली चित्र काढायचो. मूर्तिकला सुद्धा होती हातात, पण पैसे नव्हते आमच्याकडे. त्यामुळे माझं चित्रकार व्हायचं स्वप्नच राहिलं. पुढे तू झालास. एवढूसा होतास. तुला जेव्हा तळहातावर घेतलं होतं ना पहिल्यांदा, तेव्हाच ठरवलं होतं तुला तरी मोठेपणी चित्रकार बनवावं. तेही स्वप्नच राहिलं. सहज पास होऊ शकलो असो, पण नाही सर, नाहीये मला याच्यात इंटरेस्ट. नाही बोलू शकलो आजवर कधी, पण आता मला कंटाळा आलाय. कबीर हे कर, कबीर ते करू नकोस, कबीर तुला हे व्हायचंय, कबीर तुला ते व्हायचंय. अरे पण मला काय व्हायचंय कधी विचारलत मला? कबीर सांगा ना, कधी विचारलत का मला? चुप. मला फोडून काढतो मी आता. मला असू दे, शांतपणे प्लीज. मला अजून काय? त्या दिवशी पण पोलीस स्टेशन मध्ये सगळ्यांसमोर मारलंतच मला. मारा कबीर, तू आज जा ना, मी सांगते ना तुला. कबीर, सतत या गन पॉइंटवर ठेवत आलात बाबा तुम्ही आम्हाला. सतत सगळं तुमच्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. मारणार तुम्हाला? मल्हार प्लीज ऐक. यू वॉन्ट टू शूट मी? कबीर प्लीज ठेव ना ते. प्लीज मल्हार, प्लीज प्लीज नको. बाजूला मल्हार प्लीज. मल्हार मारणार मला. कबीर ते ठेव, मी सांगते तुला. कबीर ठेव ना ते आतमध्ये. मार रे. ऐक ना प्लीज. ते लोड कर आणि मार. सांग ना